अगदी म्हणजे कण बरोबर आले रेषा धाट सरांचं आणि वहिनींचं रूप वेगवेगळे भाव हे अनेकांनी अनुभवलेले आहेत आणि ह्या अनुभवलेल्यामध्ये सगळ्यांना असं वाटतं की आपण आपले ते भावना व्यक्त कराव्या आणि म्हणून आपण हा आत्ताचा कार्यक्रम ठेवलेला आहे मला भावलेले धाट सर. तर ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जशी आपल्याकडनं संयोजकाकडनं नावं येतील त्या पद्धतीने आपण मला भावलेले धाट सर आपण सगळेजण ऐकणार आहोत. धाट सरांना कदाचित हे आवडणारं नाही आहे की आपणच आपली स्तुती काय ऐकायची म्हणून, पण कधीतरी त्यांच्यावर आपण काहीतरी ऐकायला लावावं ना, नेहमी त्यांचंच ऐकायचं असं काही नाही आहे म्हणून आपणही त्यांना हे ऐकायला लावायसाठी त्यांना स्टेजवर बसवलेलं आहे. मी ह्या कार्यक्रमापुरतं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते. सर्वांना पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि याच्या कार्यक्रमाला सुरुवात करायला हरकत नाही आहे. प्रास्ताविक एवढंच करून मी थांबते. धन्यवाद. प्राध्यापक सतीश पत्की सर आणि सहस्त्रचंद्र दर्शन अशा कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण प्राचार्य धाट सर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी, उपस्थित सर्व सरांच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनींनो, मला भावलेले धाट सर या दृष्टीनं बोलायचं म्हणलं तर मी या संस्थेचा, मी या शाळेचा इयत्ता पहिलीपासून कॉमर्स ग्रॅज्युएट 1977 पर्यंतचा विद्यार्थी आहे. त्यामुळं आहेत कसे आहेत त्याबद्दलचं सुरुवातीपासूनच माझ्या मनामध्ये थोडं उत्सुकता होती.
धाट सर आणि मामा क्षीरसागर दोघं मिळून बरोबर दोघांची जोडी या कुत्तरगल्लीच्या रस्त्यावर कायमची असायची आणि शाळेमध्ये जात असण्याची मी पाहिलेली आहे. योगायोगानंतर मी कॉलेजमध्ये गेलो आणि सर त्या ठिकाणी प्राचार्य म्हणून होते. मी कॉलेजला असताना कॉलेजची अशी परिस्थिती होती की सगळे तट्ट्याचे वर्ग होते, मातीच्या ढेपसे होते. अशा ठिकाणी सरांनी कॉलेज चालू केलं होतं आणि त्या कॉलेजमध्ये आमच्या वडिलांनी जाणीवपूर्वक मला त्या ठिकाणी घातलं होतं. दुसरं कॉलेजसुद्धा अंबेजोगाई शहरात होतं, पण तरुणसुद्धा एक संस्कार देणारं केंद्र आहे म्हणून आमच्या वडिलांनी जाणीवपूर्वक मला खोलेश्वर शाळेमध्ये पहिल्यापासून ठेवलं होतं. ते कॉमर्स ग्रॅज्युएट होईपर्यंत ठेवलं होतं. कॉलेजमध्ये सरांचा एक आदरयुक्त असा दर्जारा होता. सर गेटमध्ये दिसल्या सगळे पोरं बरोबर कोपऱ्यात जायचे. वांड पोरंसुद्धा भरपूर असायचे. सरांना माहीत येतात तर सगळ्यांचं नाव घेण्यामध्ये काही अर्थ नाही, पण काही पोरं असे होते की तिथं लागवा कुठंतरी कोपऱ्यामध्ये काय म्हणते त्याला ते करायचे शू वगैरे. परंतु सर अशा विद्यार्थ्यातून सुद्धा सोडत नव्हते. त्या विद्यार्थ्याला सुद्धा झपका मारल्याशिवाय सरांनी सोडलेलं नाही. नाहीतर काही शिक्षक वर्ग म्हणा, प्राध्यापक वर्ग म्हणा तेवढी हिंमत करत नाही. काय करायचं आपल्याला, आपलं काम आहे ना वर्गात शिकवायचं, बाकीचं ह्याच्यामध्ये आपण लक्ष द्यायचं नाही, असे काही माणसं असतात. परंतु सरांचं एक व्यक्तिमत्व असं होतं आणि दंडाला चिमटा घेण्याची सरांची फार पद्धत होती. मार कमी द्यायचे पण चिमटा एवढा घ्यायचे. म्हणजे मी बराचदा माझे दोन्ही दंड त्यांनी पिळलेले आहेत आणि ते पिळलेत म्हणून बरं आहे असं म्हणायची वेळ आलेली आहे. कारण सरांना जर दंड पिळले नसते तर मला आज वाटत नाही की मी आपल्यासमोर उभा टाकून काहीतरी बोलू शकलो असतो. तर अशा प्रकारचं अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. म्हणजे सर काय नुसते कॉलेजमध्येच होते असं नाही. सरांचं पाहिलं तर बँक काढली समजा, कृषी क्षेत्रामध्ये सरांचं स्थान आहे. ह्या सगळ्या वेगवेगळ्या पैलूमध्ये किंवा ह्याच्यामध्ये सरांनी काम केलेलं आहे. त्यामुळे हे फार मोठं उत्तुंग असं व्यक्तिमत्व आहे. समुद्रामध्ये चालत असताना एक दीपस्तंभ म्हणून असतो आणि त्याच्याकडं पाहून नावाडी आपली नाव वलत असतो. तर अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे अंबेजोगाई शहरात किंवा या परिसरात आपल्याकडं मिळालं की त्यांच्याकडं बघून आमच्यासारखे तरुण वर्ग किंवा आमच्यासारखी माणसंसुद्धा वाटचाल करू शकतात. एवढाच या प्रसंगी बोलतो. सरांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय भारत. त्यासाठी पाचारण करतोय श्री संजय गोविंदराव सराफ यांना. श्री सराफ हे पूर्ण वेळ कार्यकर्ता दीनदयाळ शोध संस्थेचं काम करतात. बीड येथे वास्तव्य आहे. सध्या विदर्भ प्रांत समरसता गतिविधीचा साहित्य व शोध आयामाचे प्रमुख म्हणून काम करतात. पंडित नानाजींच्या प्रेरणेने सध्या ते ग्रामीण प्रतिष्ठान नागपूरचे संस्थापक सदस्य आहेत. मी श्री संजय सराफ सरांना अशी विनंती करतो की त्यांनी धाट सरांच्या प्रती आपल्या भावना व्यक्त कराव्यात. नमस्कार. आपण बहुतांश अशा संस्थांशी संबंधित आहात की जी संस्थेच्या प्राचार्यपदी राजाभाऊ होते आणि प्राचार्य म्हणून आपण पुष्कळांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. पण माझा आणि राजाभाऊंचा संबंध एका वेगळ्या शैक्षणिक प्रकल्पाने आला आणि ते वेगळेपण असं होतं की शिक्षण संपल्यानंतर काय करायचं, तर बिना भिंतीची शाळा असा एक शैक्षणिक कन्सेप्ट आहे. आणि ही बिना भिंतीची शाळा अनेकांच्या आयुष्यात शाळेत न जाताच चालू होत असते. पण तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये एक शैक्षणिक पात्रता घेऊन आपण विचार करतो की आता काहीतरी केलं पाहिजे. आणि असं काहीतरी करण्याचा विचार
नागपूरमध्ये जेव्हा माझ्या डोक्यामध्ये आला तेव्हा 3 माणसांच्या सोबत माझा संबंध आला. त्यातले एक होते नानाजी देशमुख, एक होते लक्ष्मणराव इनामदार ज्यांना आपण सगळेजण ओळखतो क्षेत्रप्रचारक, आणि एक होते रामभाऊ बोंडाळे जे आमच्या विभागाचे प्रचारक होते. तिघांनी मिळून एक रचना उभी केली आणि मला सांगण्यात आलं की तुम्हाला बीड जिल्ह्यामध्ये जायचं आहे. आता माझ्याकरता ही पहिली बिना भिंतीची शाळा होती आणि सौभाग्याने माझे मार्गदर्शक जे होते ते भिंतीच्या आत आणि भिंतीच्या बाहेर दोन्ही शिकवणारे होते. आणि राजाभाऊ माझे पहिल्या दिवशीपासून दीनदयाल शोध संस्थांचा प्रचारक म्हणून इथे आल्यापासून मार्गदर्शक होते. या बिना भिंतीच्या शाळेने आम्हाला अनेक गोष्टी शिकवल्या. जिल्ह्याचा व्याप कसा असतो, अंबेजोगाईपासून परळी वैजनाथपासून कड्यापर्यंत असा काही जिल्हा असतो बा एवढा लंबा चौडा, हेही अनुभव विद्यार्थी दशेमध्ये नव्हता. पण सौभाग्याने मला जे 3 मार्गदर्शक या सगळ्या पाठशाळेमध्ये लागले ते सगळे अंबेजोगाईचे. राजाभाऊ धाट, शरदराव हेबाळकर, मामा क्षीरसागर या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने माझी ही बिना भिंतीची शाळा सुरू झाली. आणि तेव्हापासून माझा राजाभाऊचा संबंध आला. आणि हा संबंध कसा आला तर संघाचं शिक्षण घेतल्यानंतर जेव्हा प्रचारक जीवनामध्ये जातो तेव्हा एक वाक्य ऐकलेलं असतं. ते वाक्य असं असतं की संघ काही करणार नाही पण स्वयंसेवक काही सोडणार नाही. आता हे जे वाक्य होतं हे मी फक्त संघाच्या कार्यक्रमांमध्ये ऐकलेलं वाक्य होतं. पण राजाभाऊंचा परिचय जेव्हा आला तेव्हा बालवाडीपासून वृद्धाश्रमापर्यंत कसा विकास एखाद्या क्षेत्रामध्ये करावा लागतो हे सगळं डोळ्यांनी पाहता आलं. काही गोष्टी उभ्या करता आला, काही गोष्टींमध्ये सहभाग देता आला. पण जीवनाचा समग्र आयाम कसा असतो आणि या समग्र आयामामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा अंतर्भाव असला पाहिजे या 2 गोष्टी आम्हाला राजाभाऊंच्या जवळ लक्षात आल्या. दुसरं एक लक्षात आलं की राजाभाऊ म्हणजे एखादा विषय जर डोक्यामध्ये घेतला तर आपले पूजनीय बाळासाहेबांचे जे भाऊ आहेत ते म्हणायचे नव्हे, भाऊराव देवरस, की माणूस फॅनेटिक असला पाहिजे त्याच्याशिवाय काही करता येत नाही. तर हा फॅनेटिझम असला पाहिजे हे भाऊराव देवरसांचं वाक्य होतं. पण हे अनुभवाला कुठे मिळालं तर ते बीडमध्ये मिळालं, अंबेजोगाईला मिळालं. की एखादा विषयाचा ध्यास घेतला की तो पूर्णतेला नेण्याकरता किती धडपड करावी लागते हे आम्हाला अंबेजोगाईला राजाभाऊंच्या रूपामध्ये पाहायला मिळालं. आणि एखाद्या विषयाचे आयाम किती असतात तर अंबेजोगाईला माझं केंद्र धन्यता अभियानापर्यंत होतं. आपण सगळ्यांनी अनेक जण याच्यातले धन्यता अभियानात हजेरी राहिलेले आहे. बीड जिल्ह्यामध्ये डोंबरीच्या तिथे आपण एक मोठा तलाव खोदण्याचा कार्यक्रम घेतला होता आणि तिथून मग माझं कार्यक्षेत्र बीड झालं. या धन्यता अभियानाची रचना करत असताना आम्ही ज्या ज्या गोष्टी केल्या ते काही वय नव्हतं की त्या गोष्टींचा अर्थ कळावा. पण त्या गोष्टीचा अर्थ केव्हा कळला जेव्हा नागपूरमध्ये ग्रामायण प्रतिष्ठानच्या नावाने आम्ही माधवराव चितळेंना बोलावलं आणि नागपुरातल्या सगळ्या पाण्याच्या क्षेत्रामध्ये काम करणारी माणसं गोळा केली. आणि त्या काम करणाऱ्या माणसांसोबत माधवराव चितळेसारख्या आंतरराष्ट्रीय पाण्यामधल्या व्यक्तींनी ज्या ज्या गोष्टी मांडल्या त्या गोष्टी मी म्हटलं आम्ही ते केलेलं आहे. तर ज्याला आपण प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट म्हणतो, म्हणजे विकासाची दृष्टी विकसित होत जाणं, उलगडत जाणं. विकास म्हणजे काय हे उलगडत जाणं. या ज्या धारणांची स्पष्टता व्हावी लागते त्याचे प्रारंभिक पाठ सुदैवाने मला अंबेजोगाईमध्ये पासून मिळाले. त्याच्यामुळे आपण सर्व लोक त्यांच्या प्रतिष्ठानशी, शैक्षणिक प्रतिष्ठानशी जोडलेले आहोत. पण मी या जिल्ह्याशी बिना भिंतीच्या शाळेच्या रूपामध्ये जोडलो आहोत. पण मग या संस्थेशी माझा काही संबंध आहे की नाही आहे
तर या संस्थेशी असणारा माझा संबंध असा आहे की कुठल्याही पद्धतीने प्रवेश नसताना, कुठल्याही पद्धतीचा पत्रव्यवहार नसताना, कुठलाही पदाधिकारी नसताना इथल्या एका बिल्डिंगचा वास्तू माझ्या हस्ते झालेला आहे आणि त्या वास्तूचा यजमानपद हे एका काळामध्ये मी भूषवलेलं आहे. त्याच्यामुळे त्या वास्तूशी तेवढंच नातं, त्या बिल्डिंगीशी तेवढंच नातं, त्या संस्थेशी तेवढंच जवळीकचं नातं हे माझं त्या पद्धतीने तिथे निर्माण झालं आहे. राजाभाऊंच्या वैयक्तिक आयुष्याविषयी काय म्हणावं, तर गृहस्थाश्रमी जीवनामध्ये नानाजींनी एक संकल्पना काढली. संकल्पना अशी होती की समाजशिल्पी परिवार, म्हणजे परिवार सहप्रचारक माणूस राहू शकतो. म्हणून आयुष्याचे 3 वर्ष एकत्र एकटा राहिलो आणि नंतरचे 3 वर्ष समाजशिल्पी परिवार म्हणून या जिल्ह्यामध्ये मी राहिलो. आणि राहता एक दिवस राजाभाऊ वहिनी काकूंवर चिडले. म्हणाले, काय रोज रोज तोच प्रश्न विचारते. म्हटलं, कोणता प्रश्न आहे बा एवढा गहन. तर काकू विचारत होत्या, आज काय स्वयंपाक करू. राजाभाऊ चिडून गेले, कारण कुठल्या तरी विचारात होते. तर ते म्हणाले, 25 वर्ष झाले तुम्हाला हाच प्रश्न विचारते. म्हणजे संसारामध्ये महिलांची असणारी चिकाटी काय असते हे संसाराच्या पहिल्या वर्षी जर मला कोणी ट्रेनिंग दिलं असेल तर ते राजाभाऊंनी दिलेलं आहे. दुसरा एक राजाभाऊंच्या बाबतीतला प्रसंग असा आहे, एक कार्यकर्ती होती, काही कारणाने राजाभाऊंवर रागवली आणि ती रागवल्यानंतर राजाभाऊंना मला सांगितलं तिने, संजय मी राजाभाऊंशी आजकाल बोलत नाही आहे. म्हटलं, का गं. नाही मला राग आलेला आहे. मी म्हटलं, तू पुढचे 6 महिने जरी नाही बोलली तरी राजाभाऊंना कळायचंच नाही की तुला राग आलेला आहे. तू एक काम कर. काम काय कर, तर तू राजाभाऊंना जा आणि सांग की मला राग आलेला आहे. मग पाहते काय करतात. ती कार्यकर्ती आली, माझ्या सांगण्याप्रमाणे गेली आणि राजाभाऊंना म्हणाले, राजाभाऊ मला तुमचा राग आलेला आहे. अरे हो का. राजाभाऊंनी लगेच हात जोडून माफी मागितली. म्हटलं, न बोलणे हे राजाभाऊंशी राग व्यक्त करण्याचा उपाय नाही. कारण पुढचे 6 महिने 6 वर्ष जरी तू नाही बोलली तरी राजाभाऊंना कळायचं नाही की तुला राग आलेला आहे. पण तुला जर खरंच राग आलेला असेल तर ते त्यांना सांगितलं तर ते हात जोडून माफी मागतील. आता हा जो राजाभाऊंच्याबद्दलचा विश्वास होता, त्या विश्वासाचं अनेकदा आम्ही अनुभव घेत आलेलो आहोत. आणि या सगळ्या जिल्ह्यामध्ये बिना भिंतीच्या शाळेमध्ये अनेक पाठ घेत असताना अनेक चांगले वाईट अनुभव, एक मोठं ऑपरेशन माझं या गावाने केलेलं आहे. एका अर्थाने पुनर्जन्म या गावात माझा झालेला आहे. अशा पद्धतीने या गावाशी जोडलेली नाळ आणि या 3 परिवारांशी आणि या जिल्ह्याशी जोडलेली नाव चिरंतन राहो एवढी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि राजाभाऊंना सुद्धा शतायुष्याचे चिंतन व्यक्त करतो आणि त्यांना दीर्घकाळ स्वस्थ जीवन लाभो अशी परमेश्वरचरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपवतो. नानाजींच्या प्रेरणेतून 2 कार्यकर्त्यांचा सहप्रवास कसा होतो हे सराफ सरांनी अत्यंत उत्कृष्टपणे सांगितलं. आम्हालाही या सगळ्याची नव्याने ओळख झाली आहे. यानंतर करतो प्राध्यापक प्रदीप रत्न पारखे. प्राध्यापक प्रदीप रत्न पारखे हे धाट सरांचे भाचे आहेत. मुधोजी महाविद्यालय फलटण येथे स्टॅटिस्टिक्स गणिताचे प्राध्यापक आहेत. त्यांनी MPhil इन स्टॅटिस्टिक केले आहे. एक अतिशय विनम्र सूचना सर्वांना करतो की आपण वेळेचं बंधन पाळावं. एकंदरीत हे पहिलं सत्र एकूणच 1 तासाचं आहे. ओके. अध्यक्षांच्या परवानगीनं मी दाट सरांचा सत्कार करण्याची परवानगी मागतो. पत्की साहेब, सत्कार मूर्ती प्राचार्य धाडसर, आमच्या मामी
आणि आपण सर्वजण जमलेला आहात, सर्व बंधूंनो. आज बरोबर 49 वर्षापूर्वीचा काळ मला आठवतो. 1975मध्ये सोनपेठ या गावी माझी 10वी झाल्यानंतर मला पुढे मी शिक्षण घेईल असं आमच्या गल्लीतलं कोणालाही वाटलेलं नव्हतं. कारण बऱ्यापैकी गुंड आणि अभ्यासामध्ये लक्ष नाही अशा प्रकारचा मी एक माझं व्यक्तिमत्व होतं. आईने मामाला विनंती केली आणि त्यानुसार मामा म्हणजे धाटसर हे माझे मामा पण आहेत. मामाकडे मी ॲडमिशन घेण्यासाठी खोलेश्वर महाविद्यालयामध्ये आलो. हा बरोबर 49 वर्षापूर्वीचा काळ. फारसं काही माहिती नव्हतं, शहरात कधी कुठे गेलेलं नव्हतो, म्हणून मामाच्या कार्यालयामध्ये गेल्याबरोबर हा तर आपला मामाच आहे असं म्हणून पटकन खुर्चीवर बसलो. खुर्चीवर बसल्याबरोबर मामाने अशी एक नजर टाकली आणि स्टँडअप म्हटले की मला लक्षात आलं की अरे हे काहीतरी वेगळंच आहे. त्यांनी स्पष्ट सांगितलं, मामा मी तुझा घरी महाविद्यालयामध्ये मी प्राचार्य आहे, त्यामुळे तुला या गोष्टी समजून घ्यावा लागेल. मी तिथपासनं महाविद्यालयामध्ये जवळपास 5 वर्ष पुढचं शिक्षण घेतलं. आज खरं म्हणजे जो काही मी आहे ते जे शिक्षण मी घेतलं त्या शिक्षणाच्या पायावरच आज मी मोठा झालेलो आहे. कारण ते शिक्षण इतकं जबरदस्त होतं, म्हणजे खेड्यातनं आलेला एक विद्यार्थी आणि त्यानंतर खोलेश्वर महाविद्यालयामध्ये मिळालेलं शिक्षण आणि तेही अतिशय शिस्तबद्ध आणि खूप चांगलं असं ते शिक्षण होतं. मामा शिस्तीचे अतिशय भोगते होते, त्यामुळे प्रत्येक गोष्ट मी मामाची ऑब्झर्व करत होतो. वर्गात सर्व मुलांनी प्राध्यापकांच्या किंवा शिक्षकांच्या आधी वर्गात गेलंच पाहिजे हा त्यांचा त्यावेळेसचा नियम होता. आणि आम्ही मग आदरयुक्त भीती मामाबद्दलची होती, त्यामुळे मामा जे काही सांगतील ते मी त्यावेळेस अतिशय नम्रपणे प्रामाणिकपणे ते शिकून घेतलं. घरी आल्यानंतर मी एक असा व्यक्ती आहे की जे मामांना शैक्षणिक दृष्टिकोनातूनही पाहिलेलं आहे आणि मग घरी आल्यानंतर मामा म्हणूनही त्यांचे संस्कार माझ्यावर झालेले आहेत. मामा आणि मामी या दोघांनी अतिशय चांगले संस्कार मला केले आणि त्यामुळं मी जे काही आहे ते मामासारखंच व्हायचं असं एक मनामध्ये ठरवलेलं होतं. त्या दृष्टिकोनातून मी पुढे शिक्षण घेतलं आणि मुदोजी महाविद्यालय फलटण इथे प्राध्यापक म्हणून कार्य करू लागलो. पण मला एक मनात माझ्या असं वाटत होतं की मामा ज्याप्रमाणे प्राचार्य आहेत त्याप्रमाणेच मलासुद्धा प्राचार्य व्हायचं आहे आणि त्या पद्धतीने मी कार्य करू लागलो. पण मला काही ते जमलं नाही. पण 1-2 महिने मला त्या खुर्चीवर काम करायची, म्हणजे शिवाजीराव भोसले यांच्या खुर्चीवर काम करायची मला संधी मिळाली. ते सगळे संस्कार, ती सगळी संधी किंवा ते माझं जे काही मला मिळालं ते मामा आणि मामीमुळंच आहे हे मी असं मानतो. आमच्या कौटुंबिक दृष्टिकोनातून पाहत तसे आम्ही 17 भाचे आहेत मामांना, त्यातले 2 जण गेले, पण 15 भाचे. आणि मामाने प्रत्येक भाच्यांवर कौटुंबिक पातळीवर एवढं प्रेम केलेलं आहे, त्यामुळं जवळपास सगळे भाचे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. माझा एक मावस भाऊ आहे किशोरदादा म्हणून, तो सुद्धा फार तळमळ केली त्यांनी. मी परवा भेटायला गेलो होतो त्याला, तर तो म्हटला मला खरं म्हणजे यायला पाहिजे होतं पण त्याच्या दोन्ही गुडघ्याचे ऑपरेशन झाल्यामुळे तो इथे येऊ शकला नाही. पण कौटुंबिक पातळीवर सगळ्या भाच्यांशी अतिशय जवळीक असणारे हे मामा आणि मामी, या सहस्रचंद्र दर्शनानिमित्त मी परमेश्वराजवळ विनंती करतो की तुम्हाला भरपूर आयुष्य लाभो, हीच विनंती. धन्यवाद. घडत जात होते हे धाटसरांच्या भाच्यांनी आत्ता सांगितलं. यानंतर सामाजिक कार्यकर्ते श्री विष्णू बोबडे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आत्ता या सभागृहात माननीय श्री सूर्यकांतजी केळकर आणि रमेश पांडव आलेले आहेत. मी त्यांचं शब्द सुमनांनी स्वागत करतो. आदरणीय राजाभाऊ धाट वहिनी, मी या ठिकाणी बोलावं अशी अपेक्षा नव्हती, परंतु माझ्या मनातलं कदाचित आयोजकाने कुठंतरी आठवणीत ठेवलं असेल, त्यामुळे राजाभाऊ धाटांच्याबद्दल माझे 2 शब्द मला बोलायची संधी दिली, त्याबद्दल आयोजकांचा मी आभारी आहे.
राजाभाऊ दाटांची तशी आमची ओळख फार जुनी आहे. विद्यार्थी परिषदेमध्ये असताना मधून मुंबईला आले की त्यांची आमची भेट व्हायची. नंतर योगायोग असा आला की आमच्याकडे सहकार भारतीच्या जे संघटनात्मक रचना होती त्या रचनामध्ये एक आमचे अध्यक्ष होते वसईचे, ते माझ्याविरुद्ध इलेक्शनला उभे राहिले होते. तर माझेच मित्र होते, पण अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांना इलेक्शनला उभं राहावं लागलं आणि त्या अध्यक्षपदामध्ये मी हारलो आणि ते जिंकले. पण आमची मैत्री आजही कायम आहे. पण त्यांना असं वाटलं की आपण चूक केली म्हणून त्यांनी सहकार भारतीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ते पद खाली झालं आणि राजाभाऊंचं नाव आमच्या मराठ्यांच्या लक्षात आलं की राजाभाऊंचं आपण या ठिकाणी हे करू शकतो आणि राजाभाऊंचं नाव आमच्या समोर आलं. सर्वांची सहमती होती, पण आमचा दोघांचा जास्त परिचय असल्यामुळे बाकी जे सहकार भारतीचे कार्यकर्ते होते त्यांनी सगळ्यांनी हो म्हटलं आणि राजाभाऊ सहकार भारतीचे महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष झाले. 2-2.5 वर्षाचा कालखंड त्यांना मिळाला अध्यक्षपदासाठी आणि त्यानंतर राजाभाऊंच्या एकूण कर्तृत्वाचा, विद्वत्तेचा जो काही वाटा होता किंवा जे काही त्यांचं धन त्यांच्याकडे होतं ते उपयोगात आणावं म्हणून आमचे सूर्यकांतजी केळकर त्या राष्ट्रीय संघटन मंत्री होते. राजाभाऊंना राष्ट्रीय स्तरावर त्यांना ताबडतोब लगेच घेतलं 2 वर्षानंतर आणि राजाभाऊ राष्ट्रीय स्तरावर इतके पॉप्युलर झाले की आज सगळ्या गोष्टी सांगायचं म्हटलं तर एवढा वेळ मिळणार नाही. परंतु राजाभाऊने सर्वांना आपलंसं केलं. त्यांचा जो अभ्यास होता या विषयातला, ग्रामीण क्षेत्रातलं काम होतं, त्या दोन्ही कामामध्ये त्यांचा उपयोग सहकार भारतीला देशभरामध्ये झाला. अनेक ठिकाणी प्रवास केला, आसामपर्यंत, बंगालपर्यंत. तुम्ही ज्या प्रदेशाचं नाव घेतलं तर त्या प्रदेशामध्ये राजाभाऊ गेले नाही तसं कधी झालं नाही. आणि राजाभाऊने अशा प्रकारे सहकार भारतीमध्ये आपलं योगदान चांगल्या प्रकारे दिलं. त्याचा आम्हाला उपयोग आजही होतो, त्याही वेळा झाला. फक्त एक दुर्दैवाची गोष्ट अशी होती की राजाभाऊंच्या लेट याच्यामध्ये वयामध्ये ते आमच्या सहकार भारतीमध्ये आले. त्यामुळं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन साधारणपणे 5 ते 6 वर्ष किंवा जास्तीत जास्त 8 वर्ष एवढंच आम्हाला मिळालं. तर ती मनातली जी खंत आहे ती आजही कायम आहे. जर समजा 50च्या आसपास राजाभाऊ सहकार भारतीमध्ये आले असते तर आम्हाला अनेक दृष्टीने त्यांचा उपयोग झाला असता. परंतु जे मिळालं त्याच्यामध्ये आम्ही समाधानी आहोत. मला खात्री आहे की राजाभाऊही समाधान असतील. एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून राजाभाऊ एक आदर्श शिक्षक हे आता आमच्या भाषणामध्ये अनेक कार्यकर्त्यांनी किंवा त्यांच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं. मला माहीत नाही त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला का नाही, परंतु आजकाल काय आदर्श शिक्षक पुरस्कार आदर्श शिक्षकालाच मिळतो असं नाही. तर तसं कदाचित तसं नसेल, परंतु एक आदर्श शिक्षक म्हणून त्यांनी इथंच आपलं नाव हे केलेलं आहे. दुसरे एक संदर्भ माझ्या लक्षात आला की त्यांचे विद्यार्थी, त्यांचे अनेक चांगले विद्यार्थी, तर थोडेसे वात्रट विद्यार्थी अशा प्रकारचे सगळे असतील. आपल्यापैकी अनेकांना माहीत असेल की एक शिक्षक होते पंढरपूरला, त्यांचं आता नाव मी विसरलो असं आहे. तर ते शिक्षक संघपरिवारातच होते आणि त्यांच्या विद्यार्थ्यांच्या अनेक चांगल्या वाईटच्या सवयी होत्या. त्यांना लिखाणाची सवय होती. त्या लिखाणामधून अनेक विद्यार्थ्यांचे दोष गुण ह्याचं त्यांनी हे केलेलं होतं, वर्णन केलं होतं. अनेक ते विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध होते. असं आहे. तसं राजाभाऊने केव्हा तरी आपल्या आयुष्यामध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या संबंधी, मोठे झालेले विद्यार्थी, आणि कसं आहे की ते राजाभाऊंना माहीत आहे, मी काय सांगायची गरज नाही, परंतु 90% विद्यार्थी हे पुढे मोठे होतात असं नाही. 10% विद्यार्थी फार मोठ्या मोठ्या पदावर जातात, पण 90% विद्यार्थ्यामध्ये सुद्धा काही राजकारणात जातात, काही अनेक सामाजिक क्षेत्रात जातात. अशा कर्तृत्ववान विद्यार्थ्यासंबंधी कधीतरी राजाभाऊने एक पुस्तक लिहावं असं आहे. दमा मिराजदार त्यांचं नाव होतं. त्या दमा मिराजदारांची पुस्तकं खरं म्हणजे विनोदी स्वरूपाची होती. महाराष्ट्रामध्ये जे विनोदी लेखक होते त्यावेळेला, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर, तुमचे शंकर पाटील
आणि नमा मिरासदार हे सगळे ग्रामीण क्षेत्रातून आलेले होते आणि ते ग्रामीण क्षेत्रातले सगळे अनुभव त्या आपल्या कथामधून आमच्या पिढीला फार आवडत असत. आताच्या काळामध्ये या मोबाईलच्या काळामध्ये अनेक लोक ते पुस्तकं वाचत नसतील, परंतु या लोकांनी आपले अनुभव दिला त्या आजही आम्ही कधी कधी प्रसंग म्हणून सांगत असतो की नमा मिरासदारने असं लिहिलं होतं, गदी माडगुळकरने असं लिहिलं होतं, व्यंकटेश माडगुळकरांच्या एक कथा इतक्या प्रसिद्ध होत्या किंवा शंकर पाटलांच्या गावातल्या कथा ज्या आहेत ते इतक्या प्रसिद्ध होत्या. योगायोगाने राजाभाऊंचं जीवन हे गावात आणि छोट्याशा शहरामध्ये गेलेलं आहे. तर चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या समाजापुढं मांडण्याचं काम यापुढे राजाभाऊंनी करावं अशी मला त्यांना विनंती करायची आहे. आजच्या कार्यक्रमात अनेक वक्त्यांना बोलायचं आहे. मी राजाभाऊंना माझ्या एक मनात नेहमी असतं की जो माणूस 80 पार करतो तो 80चं एकदा आयुष्य पुढं गेलं की तो 100ही पार करतो असं आहे. अनेक कार्यकर्ते आमचे आता 100च्या जवळपास आहेत. आमचे राष्ट्रीय अध्यक्ष वसंतराव देवपुजारी म्हणून आहेत, ते आता 100च्या जवळ आलेले आहेत. अनेक कार्यकर्ते आमचे 85-90 पार करणारे आता हयात आहेत. चांगलं काम केलेलं आयुष्यामध्ये त्यांनी. आणि दुसरे एक आमच्या मुंबईत ते ठक्कर म्हणून कार्यकर्ते आहेत, त्याने BMSपासून काम केलं आणि इतके लढाऊ व्यक्तिमत्व होतं. 90 वर्षापर्यंत ते लढत असत सामाजिक कामासाठी आणि संघपरिवारामध्ये त्यांचं हे होतं. आज त्यांचं वय जवळजवळ 99 आहे. तर राजाभाऊंच्या वयालासुद्धा एक पुढचा कार्यक्रम जो आहे तर त्यांच्या शताब्दीचा कार्यक्रम व्हावा अशी मी आपल्या सर्वांच्या समोर परमेश्वराकडे विनंती करतो, मागणी करतो आणि त्यांना अभिष्ट चिंतन करून मी माझं भाषण संपवतो. धन्यवाद. विनंती आहे की दुसऱ्या सत्रानंतर 2 ते 3 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर मी पाचारण करतो. श्री गिरीशजी कराडे, ते धाट सरांचे भाचे जावई आहेत. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर म्हणून निवृत्त झाले आणि दूरदर्शन आणि चित्रपट सृष्टीतला अभिनेता संकर्षण कराडेचे ते आजच्या या राजा मामांच्या सहस्त्र चंद्रदर्शनाच्या कार्यक्रमाला उपस्थित अध्यक्ष पत्की साहेब, राजा मामा, मामी, गिरीशराव 1-2 मिनिट थांबा. माननीय श्री त्यांच्यासोबतच श्री राम कुलकर्णी आणि पत्रकार श्री प्रशांत बर्दापूरकर हे धाट सरांचा सत्कार करत आहेत. राम कुलकर्णी हे धाट सरांचे विद्यार्थी आहेत. प्रशांत बर्दापूरकर ही विद्यार्थी आहे. 2 विद्यार्थी आणि एक सामाजिक नेते, राजकीय नेते धाट सरांचा सत्कार करत आहेत. ब्रेकनंतर पुन्हा आपलं स्वागत आहे. तर अशा आत्ताच बऱ्याच वक्त्यांनी ओळख करून दिली मामांची. प्राचार्य राघो धाट, राजाभाऊ धाट, परंतु आमची ओळख म्हणजे राजा मामा, कारण आमच्या पत्नींचे ते मामा आणि आमच्या सासूबाईंचे म्हणजे त्या सर्व बहिणींचे एकुलते एक लाडके भाऊ म्हणून राजा मामा. अशा या राजा मामाच्या सहस्त्र चंद्रदर्शनाला काही मनोगत व्यक्त करावं म्हणून मी इथं उभा आहे. संयोजकाची सूचना तंतोतंत अंमलात आणून 3 मिनिटातच माझं मनोगत संपवणारही आहे. आपण बघा, हे जे यशस्वी वाटचाल मामांनी केलेली आहे,
मी यशस्वी का म्हणालो, कारण यशस्वी माणसाच्या चेहऱ्यावर 2 गोष्टी असतात. मी सांगतो ते खोटं नाही, तुम्ही त्यांचा चेहरा पहा. एक हास्य आणि एक सहनशीलता. हे दोघंही, मामी असो मामा असो, तुम्हाला कधी हसल्याशिवाय बोलले नाहीत. फोनवर जरी आवाज आला, आम्ही म्हणतो आमच्या बायकोला, अरे एवढं जोरात कोण हसतंय, म्हणजे मामींचा फोन आहे का? तर ह्या 2 गोष्टी असतात, हास्य आणि सहनशीलता. ह्याच्या मागेही कारण आहे. हास्य का आहे, तर हसल्यामुळं प्रश्न दिसतच नाहीत. त्यांना काही प्रश्न नाही आहेत का? त्यांच्या मागेही प्रश्न आहेत, पण त्या हास्यामुळे प्रश्न दिसतच नाहीत आणि सहनशीलतेमुळे प्रश्न निर्माणच होत नाहीत. तर असं हे यशस्वी जीवन जगलेले आमचे राजा मामा. खरं म्हणजे माझी ओळख त्यांची, म्हणजे माझ्या लग्नात आता अर्थात बायकोचे मामा म्हणूनच झाली, परंतु अत्यंत नाराजीने झाली. सांगू, मी माजलगावला होतो, पहिल्यांदा बँकेत लागलो. आता त्यावेळेला काही व्हॉट्सअप नव्हते, त्याच्यामुळं संस्था नव्हत्या, काही माहिती पुरवायची नव्हती. यांना कळालं आपल्या बहिणीने पाहिलेलं पोरगं माजलगावच्या बँकेत आहे. त्यांनी तिथं वसंतराव गुरुजी म्हणून सिद्धेश्वर महाविद्यालयात तिथं होते ना वसंतराव, त्यांना पाठवलं माझी चौकशी करायला. म्हणलं अरे हे आपली चौकशी करायला यार माणूस फार कसं रे. तर अशा नंतर, परंतु त्यांच्या भेटीनंतर मग त्या राजामामांचं प्रेम कळालं. त्यांचं प्रत्येक वेळेला आपुलकीने वागणं, बोलणं, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा, त्यांचा प्रत्येक कार्यक्रमाप्रती आलेला ध्यास, ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या. आणि आत्ता आमच्या सराफ साहेबांनी सांगितलं की कुठल्याही गोष्टीचा ध्यास असावा लागतो. त्यांना प्रत्येक गोष्टीचा ध्यास होता. त्यांनी ते अंकुर प्रतिष्ठान, जे आपल्याला तर सर्वांना माहिती आहे, आम्ही त्यांचे नातेवाईक असल्यामुळं, सामाजिक कार्यात कमी असल्यामुळं आम्हाला कदाचित त्यांची कार्य कमी माहिती आहेत, इतकं आपल्या सर्वांना माहिती आहे. तर त्या ध्यासवरून आठवलं मला सराफ सर की हा माणूस जो आहे हा वास्तवात जगला, स्वप्नात नाही जगला. यांनी जी गोष्ट त्याचा ध्यास धरला ती गोष्ट वास्तवात आणली. तुम्ही स्वप्न नाही पाहिली. आमच्या एका मित्राची एक छान कविता आहे की स्वप्न पाहणे ही आम्हाला परवडणारी गोष्ट नाही. स्वप्न पाहणे ही आम्हाला परवडणारी गोष्ट नाही, तो शांत झोप लागणाऱ्यांचा प्रांत आहे. पण वास्तवाच्या गल्लीमध्ये गस्त घालणाऱ्यांना इथे एका डुलकीची भ्रांत आहे. तर यांनी कधी डुलकीसुद्धा घेतली नाही. असं वास्तवामध्ये ते जगले, प्रत्येक गोष्टीचा ध्यास धरला आणि म्हणून हे यशस्वी जीवन ते या ठिकाणी जगले. अर्थात या मामांविषयी बोलायला आपण म्हणालात तसं खूप आहे, परंतु संयोजकांनी सांगितल्याप्रमाणे ते 2.5 मिनिटं झालेत, अर्धाच मिनिट राहिला आहे. तर अशा माणसाबरोबर वावरताना आपल्याला काय असतं, आपण अत्तरबरोबर घेऊन जातो, परंतु त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो. त्याप्रमाणे हे राजामामा जे आहेत आमच्या सर्व कुटुंबियामध्ये हा त्यांच्या सहवासाचा, त्यांच्या संस्काराचा हा सुगंध नेहमी पसरत असतात. त्या दोघांनाही, मामींना आणि मामांना अजून खूप दीर्घायुष्य लाभो आणि त्यांनी असेच चांगले चांगले गोष्टी, चांगले चांगले संस्कार आमच्यावर करत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. धन्यवाद. हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे आंबेजोगाई येथे पूर्ण वेळ कार्यकर्ते म्हणून होते. संघविचार. खरं म्हणजे हे निमंत्रण मिळाल्यानंतर जायचं असं नक्की माझ्या मनात होतं आणि ते मनात असल्यामुळे आज सकाळी उशीर झाला तरी इथे येऊन पोहोचलो. आजची असलेली आंबेजोगाई आणि 1977 सालातली असली आंबेजोगाई याच्यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि या 47 वर्षामध्ये बदललेल्या आंबेजोगाईमध्ये भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेची मुहूर्तमेढ ज्यांनी रोवली त्या राजाभाऊ धाटांचा एक आधारवड म्हणून उल्लेख करावा असं मला वाटतं. मी 1977 साली इथे पूर्णवेळ प्रचारक म्हणून आलो. खरं म्हणजे मी राहणारा तसा भिवंडी तालुक्यातल्या पडग्याचा आहे आणि पडग्याची ओळख अशी निरनिळ्या तऱ्हेने लोकांना आहे. त्यामुळे तिथनं निघालेला प्रचारक काय असेल अशा मनात विचार लोकांचे येत होते. मी अरुण करमरकर बरोबर औरंगाबादला आलो तेव्हा, म्हणजे आजच्या संभाजीनगरला. आणि संभाजीनगरला आल्यानंतर तिथनं संभाजीनगर परळी एस टीने मी दुपारी 2 वाजता आंबेजोगाईला उतरलो. उतरून मला दिलेल्या पत्त्याप्रमाणे मी राजाभाऊ धाटांच्या घरी गेलो. राजाभाऊ धाट कॉलेजमधनं नुकतेच आलेले होते घरी
मी म्हटलं मी महेश वैद्याचा पूर्ण प्रचारक म्हणून मला इथे पाठवलेलं आहे, सदाशिवराव देवधरांचं तुमचं बोलणं झालं असेल. तर त्यांनी मला काही ऐकून न घेता मला सांगितलं आधी जेव. मग त्यांच्याबरोबर जेवलो आणि जेवल्यानंतर मग त्यांनी माझी सगळी चौकशी केली. मी कुठनं आलो, काय करतो, काय नाही, घरी कोण आहे. राजाभाऊंचा हा जो प्रेमळ कौटुंबिकपणा आहे तो मला त्या दिवशी नक्की भावला. दुसरं, राजाभाऊंच्या जीवनातला एक पैलू मला नेहमी आठवतो की अंबेजोगाईला त्याच्यानंतर 2-3 महिन्यांनी खोलेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेच्या कॉलेजच्या इमारतीचं भूमिपूजन अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते झालं आणि मग ती शाळा बांधण्याचं काम सुरू झालं. त्यावेळे खरं म्हणजे बांधकाम करणाऱ्या ठिकाणी जो लक्ष देणारा माणूस असतो त्याला मुकादम म्हणतात. पण राजाभाऊ धाट, कारण मी समोर माहूरकरांच्या घरी राहायचो आणि सकाळी बाहेर पडलो की त्या इमारतीचं चालू असलेलं काम पाहिलं राजाभाऊ धाट तिथे उभे असायचे. म्हणजे कामाची इंटिग्रिटी असलेला हा जो मुकादम होता ना, ह्या मुकादमाने ही इमारत उभी केलेली आहे. राजाभाऊ धाट यांच्या घरी मी नेहमी सोमवारी जायचो अंबेजोगाईमध्ये असलो म्हणजे. त्यांच्या घरी एक त्यावेळेस जर्सी गाय होती. त्या जर्सी गाईचं दूध आणि भाकरी खाताना त्यांच्याबरोबर मी जे गप्पा मारायचो त्यातनं अंबेजोगाईमध्ये काम कसं उभं राहिलं पाहिजे याचं मार्गदर्शन मला राजाभाऊंकडनं मिळायचं. राजाभाऊ धाट वहिनी त्यावेळे ज्या प्रेमाने करायच्या, त्यावेळे मला वाटतं सचिन आणि संपदा होते आणि ते लहान होते, परंतु त्यांच्या घरी गेल्यानंतर जी आपुलकी मिळायची त्या आपुलकीला काही तोड नव्हती. राजाभाऊ आणि मामा क्षीरसागर ही राम लक्ष्मणाची अंबेजोगाईतली जोडी होती आणि या जोडीने उभी केलेली ही संस्था आणखी 100 वर्ष तर टिकेलच, परंतु त्या संस्थेला खतपाणी घालणारे राजाभाऊ आणखी 100 वर्ष टिकतील अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि माझं मनोगत संपवतो. सो ज्योती माईनकर. सो रजनी सोनवळकर. मला आज माझ्या मामाच्या कार्यक्रमासाठी यायला जमेल असं वाटत नव्हतं, म्हणून मी मामाला आणि मामींना पत्रच लिहिलं होतं. पण प्रत्यक्ष यायला जमलं त्यामुळे मी हे पत्र वाचून दाखवते आपल्याला. तीर्थरूप वडील मामा वौस मामींना माझा सप्रेम साष्टांग नमस्कार. आजच्या या शुभदिनानिमित्त आपणास खूप खूप शुभेच्छा. आता मी जर आमच्या कौटुंबिक गोष्टींकडे वळते. मामा, तुझ्या आईवडिलांचा तू एकुलता एक मुलगा म्हणून राजा, 4 बहिणींचा एकुलता एक भाऊ म्हणून राजा भाऊ आणि आम्हा सर्व तुझ्या भाच्यांचा एकुलता एक मामा म्हणून राजा मामा, असा आमच्या सगळ्या कुटुंबातला लाडका आणि स्वतःच्या नावाला साजेसा प्रत्येकाचा आवडता आमचा राजा मामा. मामा आणि भाच्यांचे एक सुंदर असे नाते असते, ते आम्ही सर्वांनी खूप छान अनुभवले. सर्वात जास्त सहवास मामाचा मला मिळाला. तूच आमचे मामा लग्न जमवलेस तेव्हापासून आज तागायत आपल्यातली माया, प्रेम, ओढ अबाधित आहे. असे अनेक प्रसंग आहेत आपल्या आयुष्यामधले की सर्व देणे इथे उचित नाही. तरीही एक ठळकपणे ठळकपणे मी एक सांगते. माझी आई म्हणजे तुझी ताई, ती अचानकपणे जेव्हा देवाघरी गेली तेव्हा जो मानसिक धक्का तुलाही बसला आणि मलाही, तेव्हापासून तुम्ही उभयताच माझे माहेर झालात. प्रत्येक सणवार अगदी नागपंचमीच्या बांगड्यांसहित मामींनी खूप प्रेमाने आणि मायेने मजे केले.
दसरा दिवाळी कधीही मला सोडून केली नाही. आमच्या मुलांच्या मौंजीमध्ये ज्या वेळेला माझी आई नुकतीच गेली होती त्यावेळेस मामीने अगदी आईची उणीव भरून काढून माझे सर्व कौतुक केले. आपल्यातील नात्याचा, तुमच्या वयाचा आणि यांच्या आणि तुझ्या महाविद्यालयीन संबंधांचा आपल्या संबंधामध्ये कधीही अडथळा झाला नाही आणि याचे सर्व श्रेय मी तुम्हा दोघांना देते. तुम्हा उभयतांचे समतोल वागणे, नात्याची आणि अधिकाराची मर्यादा पाळणे हेच आजवरच्या आपल्या सहप्रवासाचे फलित आणि गुपित आहे. मामा, तुझे समाजामध्ये सातत्याने मोठे होत जाणे, अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडणे, तुझा हात म्हणजे अगदी परिस्पर्श, ज्या क्षेत्राला घालशील त्या क्षेत्राचं सोनं होऊन जात होतं. शाळा, महाविद्यालये, संस्था, कृषी विज्ञान केंद्र, वृद्धाश्रम, दीनदयाळ बँक, अंकुरवरचे विविध योजना राबवणारे विविध उपक्रम, गव्हर्नमेंटच्या योजना राबवणाऱ्या शेतकरी संघटन, सेंद्रिय कृषी संवर्धन, बचत गटातून महिला सशक्तीकरण, अशा एक नाही अनेक कार्यक्रम तू राबवलेस आणि तेही अगदी यशस्वीपणे. म्हणजे ज्या क्षेत्राशी तू कधी परिचितही नव्हता असे सुद्धा क्षेत्र तू अगदी स्वतःच्या कार्यातून नावारूपास आणले. अनेक समाजोपयोगी कामे निस्वार्थीपणे केलेस. या सगळ्या गोष्टींची मी स्वतः साक्षीदार आहे. स्वतःच्या वागण्यातून एक सुंदर आदर्श तू सर्वांसमोर ठेवलास. या सर्व कार्यात मामींनी तुला दिलेली, झोकून दिलेली साथ आणि तुमच्या सगळ्या कुटुंबांनी दिलेलं मौलाचे सहकार्य हे तुझ्या यशाचे गमक आहे. तुझी योग साधना, तुझा अध्यात्माचा अभ्यास यासाठीचे तुझे परिश्रम अगदी स्पृहणीय आहेत. या सर्व अनेक घटनांचे साक्षीदार होण्याचे भाग्य मला मिळाले, याचा मला आनंद अवर्णनीय आहे. मामा व मामी, तुम्ही उभयता असेच आनंदी, उत्साही, सदाबहार आणि आमच्यासाठी आदर्श म्हणून आहात आणि असेच राहा ही आम्हा सर्व भाच्याकडून, भाच्या जावाई, भाच्या सुनांकडून शुभेच्छा. आणि या कार्यक्रमाची संकल्पना आणि संयोजन ज्यांनी केलं आहे त्या सर्वांचे आभार. धन्यवाद. जय धन्यवाद. अखिल भारतीय समरसता गतिविधी मंडळाचे ते सदस्य आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अर्थातच स्वयंसेवक आहेत. पन्नास वर्षापूर्वीची गोष्ट आहे. धाट सरांच्या घराच्या बाजूला संघाची शाखा लागायची. तिचं नाव शिवाजी सायम. तिथे मी मुख्य शिक्षक होतो. मला वहिनींनी खूप खाऊ पिऊ घातलं, त्यामुळे खायची प्यायची सवय लागली आणि धाट सरांनी शास्त्रीय भांडायचं शिकवलं. आजही मी ते भांडतो आहे. त्याच्यामुळे मी कसं भांडतो एका मी पुस्तकात लिहिलं आहे. ते पुस्तक त्यांना सप्रम भेट देतो आणि त्यांना 100 वर्षाचं आयुष्य, दोघांनाही आयुष्य चिंततो. धन्यवाद. उन्मेष मातेकर सेवानिवृत्त झाला आहे. आदरणीय व्यासपीठ, माझे गुरुजन आदरणीय धाट सर, धाट काकू. धाट सरांचा तसा माझा परिचय खूप जुना स्वयंसेवक म्हणून. दुसरा एक परिचय म्हणजे त्यांची मोठी मुलगी सरिता, ही माझी क्लासमेट, आणि त्यांचा एक भाचा बालासाहेब, हा सुद्धा माझा क्लासमेट. धाट सरांच्या संदर्भात जर मनोगत व्यक्त करायचं झालं तर अतिशय शिस्तप्रिय, त्यांच्याकडून जे मी काही शिकलो की अतिशय शिस्तप्रिय अशा प्रकारचं ते व्यक्तिमत्व होतं. महाविद्यालयामध्ये असताना आता मला वाटतं गिरवलकर सरांनी सांगितलं की एखादा गुंड मुलगा जर तो दिसला आणि जर आपल्याला माहिती की महाविद्यालय म्हणजे एक मुक्त अशा प्रकारचं वातावरण असलेलं अशा प्रकारचं ते क्षेत्र. आणि मग त्या काळामध्ये आमचा जो काळ होता महाविद्यालयाचा, त्या काळामध्ये प्रचंड मोर्चे, आंदोलनं अशा प्रकारचा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये विद्यार्थी अचानक घुसायचे आणि बंद करायला यायचे आणि जे कोणी गुंडगिरी करायचे त्याला अक्षरशः मारायला सुद्धा त्यांनी कमी केलेलं नव्हतं. हे मी पहिल्यांदाच पाहत होतो.
की एखादा प्राचार्य आपल्या कॉलेजमध्ये क्षेत्रामध्ये घुसलेला मुलगा त्याला मारणं, आणि महाविद्यालयात खूप मोठं अशा प्रकारचं काम होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा एक तो वचक होता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आंदोलक विद्यार्थी महाविद्यालयात यायचे, मोठमोठ्या घोषणा द्यायचे, तो एक अतिशय चांगला गुण त्यांचा होता. आणि मग ते विद्यार्थ्यांचे जे नेते होते ना, त्या नेत्यांना आपल्या कार्यालयात बोलून घ्यायचे आणि कार्यालयात बोलून घेतल्यानंतर त्याच्याशी चर्चा करायची. अरे तुम्हाला काय आंदोलन करायचं ना, बंद करायचं ना, विद्यार्थ्यांचं नुकसान कशाला करता, तुम्ही एक काम करा की मी सगळ्या विद्यार्थ्यांना समोर बोलवतो आणि काय करतो, तुम्ही त्यांच्याशी बोला की बाबा तुम्ही कशासाठी आंदोलन करता आहात, काय ध्येय आहे ते तुम्ही मांडा. जर विद्यार्थ्यांना पटलं तर विद्यार्थी जातील कॉलेज बंद करून, नाही तर थांबतील. बघा तुमचं तुम्ही काय करायचं आहे. आणि मग अशा प्रकारचं मनपरिवर्तन झाल्यानंतर तर बोलणाऱ्याची संख्या आपल्याला माहिती आहे की विद्यार्थी नेता कमी बोलत असतो तो, आणि त्याला बोलायची भीती वाटत असते, त्याला फक्त धुडगूस घालायचा असतो, त्यांना बोलता यायचं नाही, कन्व्हिन्स करता यायचं नाही मुलांना, आणि ते तसेच बंद न करता, शाळा बंद कॉलेज बंद न करता ते निघून जायचे. म्हणजे कुठेही कोणत्याही प्रकारे राग लोभ त्यांच्यावर न करता त्यांना कसं परत पाठवायचं ही कला धाट सरांकडून मी त्यावेळेस शिकलेलो होतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कॉलेजमध्ये असताना विद्यार्थी म्हणजे तास बुडून इकडे तिकडे फिरायचे आणि त्यांना फिरलेलं अजिबात आवडायचं नाही. की तास चालू आहे ना, तासावर बस, तासामध्ये जा, त्यांच्याकडे टाईम टेबल असायचा. विद्यार्थी आपल्याला माहिती आहेत की खोटं बोलण्यात पटायत असत, ते म्हणायचे हा ह्याचा तास आहे, ऑफ आहे. नाही म्हणले ऑफ कुठे तास आहे, वर्गात चालू आहे तास, तू बस वर्गामध्ये. आणि म्हणून अशा प्रकारचं व्यक्तिमत्व मी त्या काळामध्ये प्रथमच पाहत होतो. असं हे व्यक्तिमत्व ध्येयवेडं, अनेक जणांनी त्याच्यात उल्लेख केला, आणि अतिशय अष्टपैलू असलेले हे व्यक्तिमत्व मला खूप मोठ्या प्रमाणावर भावलेलं होतं. एक प्राचार्य म्हणून, एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, सहकार क्षेत्र म्हणजे सुद्धा त्यांनी गाजवलेलं आहे. सहकार क्षेत्राचे राज्य अध्यक्षसुद्धा ते झालेले आहेत. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आमचे विद्यार्थी दशेत असताना नेहमी चर्चा करायचो की महाविद्यालय उभं करणं ही छोटी गोष्ट नाही आहे, त्याच्यासाठी पैसा, त्याच्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. मग पैसा कुठून आणायचा, तर विविध ठिकाणी त्यांचे दौरे व्हायचे. मग आम्ही म्हणायचं की बाबा पैसा जर गोळा करायचा असेल, एखाद्या माणसाला जर आपलं काम पटवून द्यायचं असेल, तर तिथं धाटसर गेले की हमखास तो माणूस येणार आणि आपल्या शाळेसाठी महाविद्यालयासाठी योगदान देणार. आणि ते त्यांनी पूर्ण त्यांच्या आयुष्यामध्ये ते सगळं केलेलं आहे. धाटसर आणि मामा यांनी शाळा महाविद्यालय हे अतिशय चांगल्या पद्धतीने संस्कारशील, आजही त्यांचं व्यक्तिमत्वाचा आदर्श आपल्या शाळेमधून आणि कॉलेजमधून आपण या ठिकाणी घेत आहोत. अशा प्रकारचं हे व्यक्तिमत्व माझ्या कुटुंबाकडून धाटसर आणि धाट काकू यांना मी शतायुषी अशा प्रकारचं आयुष्य योगेश्वरी आईचरणी त्या ठिकाणी मी प्रार्थना करतो. आणि माझं छोटंसं आम्हाला बारडकर सरांनी सांगितल्याप्रमाणे अतिशय 3 मिनिटामध्ये मी माझं हे मनोगत संपवतो आहे. धन्यवाद. नेवनराव शिंदे, कृपया आपण वेळ अजून कमी करूया. नमस्कार. धाट सरांच्या विषयी बोलायचं असेल तर काय बोलावं असा माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला. त्यांचं हिमालय एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व, आणि मी एक छोटासा एक कार्यकर्ता, काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता. परंतु अंबेजोगाईमध्ये जे काही आमचं सूत जुळलं विचारांचं, पक्ष जरी वेगळे वेगळे असले तरी मामा क्षीरसागर आणि धाटसर आणि आम्ही इकडची काँग्रेसवाली मंडळी, भगवानराव लोमटे, मी, BN सातपुते आणि आमच्याबरोबरचे सगळे सहकारी, यांचं कधीही आमचं वितंडवाद झाला नाही. कुठल्याही प्रश्नावर आमचं कधीही मतभेद झाले नाहीत. अंबेजोगाईची शांतता कशी कायम राहील, अंबेजोगाईचा विकास कसा होईल याच विचारावर आम्ही सतत एकमेकाला भेटत राहिलो. आणि सुदैवानं या माणसाचा सहवास मला 2 वर्ष लाभला. 1970मध्ये मी माझी नोकरी सोडून जेव्हा अंबेजोगाईमध्ये स्थायिक झालो तेव्हा पाटील गल्लीमध्ये माझे शेजारी धाटसर होते.
उत्तम शेजारी कसा असावा त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे धाट सर. आणि दुसरी माझ्या दृष्टीनं आनंदाची गोष्ट म्हणजे ते आणि मी एकमेकांचे क्लासमेट म्हणून मी धाट सरांना या प्रसंगी मला फक्त 2 मिनिट दिलेले आहेत. मुद्दाम मी आलेलो आहे. मी आता 88 वर्षाचा आहे, तरीही मी अजून कार्यक्रमाला येतो, कार्यक्रमाचा रसास्वाद घेतो. आणि परमेश्वर कृपेने मला हे जे आयुष्य दिलेलं आहे, धाट सरांना शतायुषी ते होत एवढी प्रार्थना करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. जीवेत शरदः शतम. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर सरांचा